क्रांती न्यूज आवाज सर्व सातपूर श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रभात फेरी, महिला मुक्ती व बालिका दिन उत्साहात साजरा। सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, महिला मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त शाळेच्या वतीने सातपूर कॉलनी परिसरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रभात फेरीत शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य देत शिक्षण जागृती केली। सोबतच वृक्ष संवर्धन, जागतिक कर्करोग प्रतिबंध दिन तसेच मतदान जागृती याविषयी संदेश देणारे विविध बॅनर्स झळकावत परिसरात जनजागृती करण्यात आली। नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यानंतर शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रल्हाद राईते, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अण्णा गुंडगड यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व शिक्षणातील योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले, सहचिटणीस बन्सीलाल राईते, पंढरीनाथ गायके यांच्यासह माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी प्राथमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका संध्या जाधव तसेच माध्यमिक विभागातील उपशिक्षक राजेंद्र मोहिते, पंकज काडे आणि संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वाघचौरे यांनी केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिक्षणाचे महत्त्व तसेच लोकशाही मूल्यांबाबत जागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र मोहिते, सातपूर, नाशिक। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रचार, प्रसार आणि प्रभात फेरीची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली। सर, आजच्या या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मुक्ती दिनानिमित्त आपल्या शाळेचं प्रयोजन आपण आज कशा पद्धतीने केलं आहे? सर, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत आणि या जयंतीनिमित्ताने सर्व ज्या महिला आहेत त्या महिलांना मी प्रथम शुभेच्छा देतो। सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या त्यांच्या ज्या क्रांतीमुळे महिलांना खरं तर आज वेगवेगळ्या प्रकारची जी पदं आहेत ती पदं मिळवता आली आणि स्त्री जर साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं, त्याचा प्रत्यय आज आपल्याला येतो आहे। भारतातील जी अनेक महत्त्वाची पदं असतील, पंतप्रधान पद असेल, राज्यपाल पद असेल, राष्ट्रपती पद असेल, ते महिलांना भूषवता येते। त्यामागे सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने कारणीभूत आहेत। आणि आजच्या या दिवशी आपण विद्यार्थ्यांची जी रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये वृक्ष लागवडीचं महत्त्व, कर्करोग दिन आहे, उद्या 4 तारीख आहे, त्याचंही आपण प्रबोधन करत आहोत। त्याचबरोबर जो लोकशाहीचा उत्सव असतो तो म्हणजे निवडणुका, तर निवडणुकीमध्ये लोकांनी 100% मतदान करावं या उद्देशाने देखील आपण काही बॅनर बनवले आहेत की मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो। अशा विविध उपक्रमांतर्गत आपण जी रॅली काढलेली आहे तर त्या रॅलीमध्ये देखील आपण समाज प्रबोधन करण्याचं काम करत आहोत। आजच्या या दिवशी मी एवढंच सांगेन की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे भारतीय राजकारणामध्ये फार मोठा बदल आपल्याला होताना दिसतो आहे। तर विविध विकास संघटनेच्या वतीने, आपल्या सर्व शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय भारत। सर, महिला मुक्ती दिन हा साजरा होतो, याबाबत शुभेच्छा देताना आपण काय सांगू शकाल? सावित्रीबाई फुले जसं म्हटलं तर पहिल्या महिला शिक्षिका आणि महिलांसाठी पहिली शाळा, मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका पण। सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणाचीच मुहूर्तमेढ रवली असं नाही, तर त्यांनी अनेक प्रबोधन कार्य त्यांच्या हातून घडलेले आहेत। त्यामध्ये बालविवाह असेल, विधवा विवाह असेल, त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची महात्मा ज्योतिबा फुलेनंतर त्यांनी जे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं, त्याचबरोबर अनाथ महिलांना त्या ठिकाणी अनेक आश्रम काढून त्या अनाथ महिलांना सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांचं संगोपन केलं। तर खऱ्या अर्थाने आज 3 जानेवारी तर मुक्ती दिन म्हणून, महिला मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो।
तर खऱ्या अर्थाने त्यांनी महिलांना या अनेक जोखडातून खऱ्या अर्थाने मुक्त केले. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.